गाडी धंद्यामध्ये गाड्यांचा कचरा हा कोणी केलाय माहितीये का? आपल्या मराठी माणसाने केलाय. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला एक घाण सवय काय माहितीये का? एखाद्या व्यक्तीने इडलीचा धंदा टाकला मराठी माणसाने आणि त्याच्या धंदा जोरात चालायला लागला, गर्दी राहायला लागली त्याच्या धंद्यावरती, की लगेच दुसरा म्हणतो अरे बाप याचा धंदा तो लय जोरात आहे बाई. लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या बाजूलाच इडलीचा धंदा. पण असं नाही म्हणणार चला आपण त्याने इडलीचा टाकला तर आपण मिसळ वडापाव वगैरे टाकू. इडलीचाच टाकतील म्हणजे त्यालाच कॉपी करतील. अशीच परिस्थिती गाडी धंद्यात झालेली आहे. म्हणजे नुसतं याचं त्याचं पाहून दुनियाभराच्या गाड्या घेतल्या पब्लिकनी, कचरा करून टाकलाय. ज्या पोरांना गाड्यांचं नॉलेज नाही, माहिती नाही, स्टेपनी कशी खोलायची, त्या पोरांनी सुद्धा गाड्या घेतल्या. बरं घेऊ द्या, काय हरकत नाही, पण समोरच्या व्यक्तीशी कसं बोलावून काय रेट मध्ये घेऊन जावा याची पण माहिती नाही. मी जर 2000 मध्ये बुकिंग ठरवली ना, एखादा नवीन येतो ना 1000 रुपयात घेऊन जातो. किती वाईट परिस्थिती सांगा बरं. इतकी बिकट परिस्थिती आहे. पण त्या नवीन पोरांना काय वाटतं 1000-1200 भेटले म्हणजे लय मोठा धंदा झाला. अरे बाबांनो भावांनो, 1000 रुपये 1500 रुपयात काहीच उरत नाही. त्याच्यात तुमच्या गाडीचा सीएनजी किती जाणार आहे, तुम्हाला किती उरणार आहे, घसारा होणार आहे, रोड टॅक्स आहे, इन्शुरन्स आहे, पासिंग आहे, हप्ते, भरपूर काही गोष्टी आहे. रेट आहे ना एवढे बी खालच्या पातळीला नका नेऊ. फ्युचर मध्ये लय त्रास होईल. आत्ताच एवढा त्रास हो राहिला ना की विचाराच्या बाहेर. काही रेट मध्ये कुठं पण निघून चालले पोरं, दिवस काढायचा प्रयत्न करू राहिले. 1000-1200-1500 मध्ये धंदा केला तर ही 4 व्हीलर पोचू शकत नाही. 1 रुपया सुद्धा तुमच्या अकाउंटला बँक बॅलन्स उरणार नाही. हे कधी कळतं माहिती का? जेव्हा रोड टॅक्स इन्शुरन्स येतो ना त्यावेळेस कळतं. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळे आहे ना व्यवस्थित रेट घ्या, गाडी स्वच्छ ठेवा, 2 पैसे जास्त मागा. तुमची गाडी टाकाटक ठेवली ना आणि बोलायची पद्धत चांगली असली ना तर कस्टमर चांगले पैसे देतं. असं नाही आड्याच्या दिडे, आपल्याला परवडेल तेवढं घ्या. पण तुम्ही डायरेक्ट खालच्या पातळीला नका जाऊ. जिथं 2-2.5 हजार रुपयाची बुकिंग येईन तुम्ही 1000-1100 रुपयात निघून जाता. कितपत योग्य सांगा बरं. तर मित्रांनो, गाड्यांचा जसा कचरा झालाय ना तसा रेटचा कचरा करू नका, हात जोडून विनंती आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्यांना गाडी धंद्यामध्ये यायचंय, जेणेकरून त्यांना कळल मार्केट काय आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तरच मला फॉलो करा. धन्यवाद.